आयुष्य मोजावया बैसला मापारी, तू कार्य व्यवहारी संसाराच्या, नेईल ओढून ठाऊके नसता, न राये दुचिता हरी वीणा. प्रस्तुत प्राप्त समयी आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत महंत श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांच्या गाथेतील आणि माणसाला जे भगवंताच्या कृपेने आयुष्य दिलेलं आहे, जे आयुष्य प्राप्त झालेलं आहे, ते आयुष्य किती अनमोल आहे, कशा प्रकारे आहे, ते आयुष्य आपण कशा प्रकारे व्यतीत केलं पाहिजे, कशा प्रकारे जगलं पाहिजे, कशा प्रकारे त्या आयुष्याचा मार्गक्रमण आपण केला पाहिजे. अर्थातच देवाच्या अधीन होऊन देवाच्या स्मरणामध्ये ते आयुष्य आपण घालवायला हवं. अन्यथा जर नुसता आपण आपल्या मायेच्या जाळामध्ये अडकलो, देहबुद्धीच्या अधीन राहिलो, भ्रमामध्ये जर कार्य केलं, भ्रमामध्ये जर कर्म केली, तर शेवटी यमाचा जाच चुकत नाही, है की नाही? यमाचे फेरे, यमाचे फटके चुकत नाही. आणि म्हणून त्या वेळेला तुम्हाला कोणीही सोडवू शकत नाही, कोणाचाही सोडवण्याचा अधिकार नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तुका म्हणे किती करीसी लढाई, होईल भडाई थोर पुढे, राहतील दुरी सज्जन सोयरी, म्हणून आठवी श्रीहरी लवलाई. आपण अखंड आणि अखंड काय करावं? भगवंताचं स्मरण करावं, देवाचं नामस्मरण करावं, पांडुरंग परमात्म्याचं स्मरण करावं, म्हणजेच आपल्या आयुष्याचं सार्थक होईल, आपल्या जीवनाचं सार्थक होईल. ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, आपल्या सावरोली गावातील या निपुरते परिवाराचे पिताश्री कैलासवासी लक्ष्मण हाले निपुरते बाबांना रविवार दिनांक 14 जानेवारी रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आज ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खरं तर या ठिकाणी शेतकरी म्हणून कार्य करत असता बाबांनी कबाड कष्ट केले, मेहनत केली, घाम गाळला, अतिशय कष्ट करून आणि आपल्या मुलांचं संगोपन केलं, आपला संसार सांभाळला. खरं तर आपल्या मुलांचं संगोपन करत असताना, आपला संसार सांभाळत असताना बाबांनी आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कारही केले, आपल्या कुटुंबावर संस्कार केले. जे काही पुण्य कर्म करता येतील त्यांच्या आयुष्यामध्ये ती पुण्य कर्म केली आणि निसर्गाच्या नियमाप्रमाणे, शास्त्राच्या नियमाप्रमाणे प्रत्येक माणसाला मृत्यू आहे, प्रत्येक माणसाला जाणं आहे. खऱ्या अर्थाने वयाच्या 72व्या वर्षी अर्थातच वृद्धापकाळाने बाबांचं निधन झालं आणि रविवार दिनांक 14 जानेवारी रोजी बाबांनी आपल्या सर्वांचा निरोप घेतला. खरं तर माणसाने कसं जगावं, कसं वागावं याचा आदर्श जर आपल्याला घ्यायचा असेल तर ही जी वृद्ध माणसं आहेत, जी वयस्कर माणसं आहेत, त्यांच्याकडून आपण आदर्श घ्यायला हरकत नाही. मी कुठेही गेलो तरी माऊली प्रत्येक ठिकाणी सांगत असतो, ज्याप्रमाणे तुम्ही संपत्ती सांभाळता, ज्याप्रमाणे तुमचा पैसा अडका सांभाळता, ज्याप्रमाणे तुम्ही तुमची प्रॉपर्टी सांभाळता, त्यापेक्षा अधिक प्रयत्न करून तुम्ही म्हातारी माणसं सांभाळा, वृद्ध माणसं सांभाळा. कारण वृद्ध माणसं ही आपल्या धर्माची संस्कृती आहे, वृद्ध माणसं ही आपल्या धर्माचे संस्कार आहे. आणि खऱ्या अर्थाने धर्माची संस्कृती आणि धर्माच्या संस्कारांचं जर आम्हाला दर्शन होत असेल तर या वृद्ध माणसांकडे, या वयस्कर माणसांकडे. आणि म्हणून बाबांनी या ठिकाणी कार्य करत असताना अतिशय चांगल्या प्रकारे त्यांच्या मुलाबालांचं संगोपन केलं. माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक काही प्रसंग येत असतात, अनेक काही संकट येत असतात. त्यापैकीच एक सर्वात मोठं संकट म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातलं जर आपण पाहिलं गेलं, मुलांनी चांगली कर्म करावीत, मुलांनी चांगलं वागावं, मुलांनी चांगली प्रगती करावी असं प्रामाणिकपणे प्रत्येक आई वडिलांना वाटत असतंय. एखादी कोंबडी सुद्धा ज्या वेळेला त्याची लहान पिलं असतात ना,
ती जोपर्यंत स्वतः चरत नाही, व्यवस्थितरित्या अन्न घेत नाहीत, दाणे वेचत नाहीत, स्वतःच स्वतः फिरत नाहीत, स्वतःच स्वतः अन्न मिळवत नाहीत, तोपर्यंत ती कोंबडी सुद्धा पिलांची काळजी घेत असते, सांभाळत असते. कधीतरी कावळ्याने जर त्याच्यावर झडप मारली, कावळ्याने जर एखाद्या पिलाला पळवण्याचा प्रयत्न केला, तर जीवाच्या आकांताने त्या कावळ्याच्या मागे धावण्याचं काम ती कोंबडी करत असते, पिलांना वाचवण्यासाठी. प्रत्येक मनुष्य आपल्या मुलाबालांना सांभाळत असताना ह्याच पद्धतीने सांभाळत असतो की जेणेकरून आपल्याला काही आणि किती त्रास झाला तरी चालेल, पण आपल्या मुलाबालांना त्रास होता कामा नये. आपली मुलंबालं चांगली राहिली पाहिजेत, चांगली जगली पाहिजेत, वागली पाहिजेत. आणि बाबांचं जीवन आयुष्याचा मार्ग क्रमण करत असताना 2001 साली बाबांचा एक मुलगा अपघाताने गेला. आणि माणसाच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं दुःख असेल तर आई वडिलांच्या आधी त्या मुलाने जाणं, सगळ्यात मोठं दुःख. ते दुःख कुठल्याही आईला वडिलांना कधीच सहन होत नाही. सतत सतत ते दुःख देत राहते, सतत सतत त्या दुःखाची आठवण होत असते. आणि करता कमवता मुलगा बाबांना सोडून गेला. दैवजात दुःखे भरले, दोषणा कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसाचा, दोषणा कुणाचा, दोषणा कुणाचा. ऋणानुबंधाच्या गाठी आहेत आणि ऋणानुबंधाने आपण या निपुणते परिवारामध्ये जन्माला आलेलो आहोत. ऋणानुबंधाने आपण या समाजामध्ये जन्माला आलेलो आहोत. ऋणानुबंधाने आपण या सावरली गावामध्ये जन्माला आलेलो आहोत. आपल्या आई वडिलांचं ऋण आहे, आपल्या पत्नीचं ऋण आहे, आपल्या मुलाबालांचं ऋण आहे, आपल्या कुटुंबाचं ऋण आहे, आपल्या समाजाचं ऋण आहे, नवे देवाचं, देशाचं आणि धर्माचं ऋण आहे. या ऋणातून मुक्त होण्यासाठी तुम्हा आम्हाला नरदेव मिळालेला आहे. या ऋणातून मोकळं होण्यासाठी तुम्हा आम्हाला हा मनुष्य देव मिळालेला आहे. कर्तव्य करणं, कार्य करणं, कर्म करणं हे मनुष्याचं आद्य कर्तव्य आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करत असताना, या सगळ्या गोष्टी सांभाळत असताना माणसाने एक विचार करायला हवा की मी माझ्या आयुष्याचा मार्ग क्रमण करत असताना, माझा संसार प्रपंच सांभाळत असताना, माझ्या मुलाबालांचं संगोपन करत असताना, माझ्या संसारामध्ये मी कार्य करत असताना, माझ्या प्रपंचामध्ये मी कार्य करत असताना पुण्यकर्म माझ्याकडून घडतात का? पुण्यार्जन माझ्याकडून होतंय का? भुकेल्याची भूक जाणली जाते का? तहानल्याची तहान जाणली जाते का? कोणाचा मत्सर तर माझ्याकडून घडत नाही ना, कोणाचा द्वेष तर माझ्याकडून घडत नाही ना, कोणाचा तिरस्कार तर माझ्याकडून घडत नाही ना. याचा विचार केला पाहिजे. आम्ही आमच्या जीवनाचा मार्ग क्रमण करत असताना आमच्याकडून हिंसाचार झाला, भ्रष्टाचार झाला, अत्याचार झाला, त्याची गणना आम्ही पापामध्ये करत असतो. पाप घडलं म्हणून आमच्याकडे असा विचार येत असतो. पण सूक्ष्मातून सुद्धा आमच्याकडून पाप घडत असतंय, नकळत त्याचा विचारही मनुष्य करत नाही. कधी त्याच्या मनाला असं वाटत नाही की नकळत माझ्याकडून अमुक अमुक असं पाप घडलेलं आहे, पाप घडत आहे, घडतंय. अत्याचार करणं पाप आहे, हिंसाचार घडणं पाप आहे, भ्रष्टाचार करणं पाप आहे, पण त्याच्याही पलीकडे एकमेकाचा द्वेष करणं, मत्सर करणं, तिरस्कार करणं यालाही पापच म्हणतात. बरं का? अभिमानातून वावरणं, अहंकारातून वावरणं, गर्व आणि ताठा धरून वावरणं याला सुद्धा पाप म्हणतात. समोरच्या माणसाला तुच्छ लेखणं, मी मोठा आहे, मी कोणतरी वेगळा आहे, यालाही पाप म्हणतात. आम्ही आमच्या घरात राहत असताना, आमच्या मुलाबालांचं संगोपन करत असताना जो स्वार्थ करतोय, जे स्वार्थाने वागतोय, जी स्वार्थी बुद्धी आमच्याकडे प्राप्त होते, फक्त आणि फक्त आमचा फायदा याचाच फक्त आम्ही विचार करत असतो. आणि त्याच्यातून नकळत आमच्याकडून पाप घडलं जातंय, पण त्याची गणना आम्ही पापामध्ये करत नाही. आणि म्हणून
ज्यांच्या उत्तरकार्यांच्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, कैलासवासी लक्ष्मण हाल्या निपुरते. बाबांच्या जीवनाचा जर आम्ही विचार केला, बाबांच्या आयुष्याचा जर आम्ही विचार केला, तर ह्या माणसांवर अनेक संकट आली, अनेक प्रसंग आले त्यांच्यावर. पण प्रत्येक संकटाला तोंड देण्याचं काम त्यांनी केलं. प्रत्येक प्रसंगातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न केले. अनेक प्रकारचं दुःख यांच्या आयुष्यामध्ये आलं, पण दुःखातून बाजूला होऊन आणि जीवन जगण्याचा मार्ग शोधत 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 मरेपर्यंत ही माणसं जगली. आणि म्हणून हतबल होऊन आपलं जीवन संपवणारे अनेक असतात. एखादा प्रसंग आला, एखादं संकट आलं म्हणून नको तो निर्णय घेणारी माणसं अनेक असतात. अनेक तरुण आम्हाला पाहायला मिळतात. पण ह्या माणसांच्या आयुष्यामध्ये किती दुःख झालं, प्रसंग आले, संकट आले, तरी सुद्धा शेवटपर्यंत जगण्याचा मार्ग शोधत राहिले. शेवटपर्यंत जगावं अशा हेतूने कार्य करत राहिले. आणि खऱ्या अर्थाने पुण्यकर्म कशा प्रकारे घडतील, पुण्य विचार आमच्याकडे कशा प्रकारे निर्माण होतील, याचा विचार ह्या माणसांनी आयुष्यभर केला. म्हणून त्यांचा आदर्श आम्ही घेऊन आम्हाला जगायला हरकत नाही. आम्ही शेतीवाडी कशी करावी, आम्ही आमच्या घराचं संगोपन कसं करावं, आम्ही आमच्या मुलाचं संगोपन कसं करावं, आम्ही आमचा संसार कसा सांभाळावा, आमच्या निपुणते बाबांचा आम्ही आदर्श घ्यायला हरकत नाही. आणि म्हणून अशा माणसांना उदंड आयुष्य लाभावं असं प्रामाणिकपणे आपल्याला वाटतंय. पण हे आपल्या हातात नाहीये म्हणून आपण म्हणतो ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही. चाले हे शरीर कोणाचे सत्ते, सत्ता कोणाची आहे. कोण बोलवी ते हरिविणा, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. माणसाची देव चालवी हंता, मीची एक करता म्हणू नये. वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता, राहिले अहंता मग कोठे. वृक्षाचं पान सुद्धा ज्याच्या सत्तेने हलतंय ना, त्याच्या सत्तेने हे सगळं कार्य घडत असतंय. त्याच्या सत्तेने हे सगळ्या प्रकारचं कार्य घडत असतंय. मैं बोलविल्या वेदू बोले, मैं चालविल्या सूर्य चाले, मैं हलविल्या प्राणू हले, जे जगाते चालिता भगवंत म्हणतात. हे सगळं कार्य त्या परब्रह्माच्या देवाच्या अधीन होत असतं. आणि म्हणून फरक एवढाच आहे की आम्ही जन्माला येण्याच्या काही दिवस आधी आमच्या घरामध्ये समजतंय कोणतरी आमच्या घरात जन्माला येणार आहे. काही महिने आमच्या घरामध्ये समजतंय कोणतरी आमच्या घरात जन्माला येणार आहे. पण मृत्यूच्या काही वेळ काही काळ आधी घरातल्यांना काय, आम्हाला सुद्धा कळत नाही आमचा मृत्यू कधी येते, आम्हाला कधी जावं लागणार आहे. जन्म झालेला आहे, मृत्यू ठरलेला आहे. दष्टम तद नष्टम शास्त्राचे नियम आहे. जे दिसतंय ते नसतंय. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरी शयनम. एवढंच नाही, मौली म्हणतात उपजेते नासे, नासे ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमेका. आणि म्हणून जन्म आणि मृत्यू याच्या मधला काळ जो आहे त्याला आयुष्य म्हणतात. त्याला आयुष्य म्हणतात. जन्मही आमच्या हातात नाही, मृत्यू आमच्या हातात नाही, पण आयुष्य मात्र आमच्या हातात आहे. तो कसं जगायचं, कसं वागायचं, आमचं जगणं कसं सुंदर होईल, वागणं कसं सुंदर होईल, हा विचार आम्ही करायला हवं. ते मात्र आमच्या हातात आहे. आणि म्हणून भगवंताने आम्हाला काय भेट दिलेली आहे, देवाने आम्हाला काय दिलेलं आहे, याचा विचार जर केला तर विश्वात जे विकत मिळत नाही, किती पैसे असले, किती श्रीमंत माणूस असला तरी सुद्धा कुठेही कधी जे विकत मिळत नाही असं आयुष्य आम्हाला भगवंताने फुकट दिलेलं आहे. बरं का? जन्म दिलेला आहे, नरदेह दिलेला आहे. 83,99,999 योनींपेक्षा सर्वश्रेष्ठ योनी जर असेल तर हा मनुष्य देह, हा नरदेह आहे. 84,00,000 योनी मनुष्य देह दिलेला आहे. सगळ्यात मोठी भेट आहे आम्हाला. पण मनुष्य देह देऊन सुद्धा आम्हाला जे आयुष्य दिलंय ना, हे फार किमती आहे. हे कुठेही विकत मिळत नाही. ते कसं जगावं आम्हाला कळलं पाहिजे. ते कसं वागावं, ते आयुष्य कसं आम्ही मार्गक्रमण करावं हे आम्हाला कळलं पाहिजे. क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथुन हे मनुष्याचे 5 भाग आहेत.
प्राण्यांना सुद्धा भूक लागते, प्राण्यांना सुद्धा तहान लागते, प्राण्यांकडे सुद्धा आलस्य निद्रा आहे, प्राणी सुद्धा उत्पत्ती करतात. आमची भूक भागवून, तहान भागवून, आळस निद्रा करून आणि उत्पत्ती करूनच जर आम्ही या जगाचा निरोप घेत असू तर सांगा ना, प्राण्या पक्ष्यांमध्ये आणि आमच्यामध्ये फरक काय आहे? काय फरक आहे? मनुष्य देह आम्हाला कशासाठी दिलेला आहे? विशेष बुद्धी आहे. काय बरोबर आणि काय चुकीचं आहे हे मनुष्य निवडतोय. जगण्याचा स्वतंत्र माणसाला दिलेलं आहे, उभ्या करण्याचा तयार केलेला आहे, निर्माण केलेला आहे, वैखरी दिलेली आहे माणसाला. कधीतरी विचार करावा ना की अशा प्रकारे माणसाला का तयार केलेला आहे? उभ्या कण्याचं निर्माण केलेलं आहे, बाकी सगळे आडव्या कण्याचे आहे. पण उभ्या कण्याचा असताना सुद्धा कोणाला आडवा गेला तर लय भारी पडतोय, बरं का? एखाद्या वेळी मांजर जर आडवी गेली तर मी 5 पावलं मागे येतो माऊली, गरज नाही यायची. मांजर आडवी गेल्यानंतर तुमचं काम अडणार नाही, पण काम झालेलं असताना जर माणूस आडवा गेला ना तर झालेलं काम तुमचं अडल्याशिवाय राहणार नाही. कसं जगावं, कसं वागावं हे कळलं पाहिजे आम्हाला. आमच्या आयुष्यामध्ये कार्य करत असताना मी काय करावं? कोणाचं चांगलं करता येत नसेल ना तर वाईट करण्याच्या मागे तरी लागू नये आम्ही. एखाद्याच्या जखमेवर जर आम्हाला मलमपट्टी करता येत नसेल ना, मीठ चोळायचं तरी काम करू नये आम्ही. एखादा दुःखी आहे, एखाद्यावर संकट आलेलं आहे, त्याला आत्मस्थिती देण्याचं काम आमचं आहे. जर आत्मस्थिती देता येत नसेल त्याला परिस्थितीत तरी आणू नका, तो अधिकार तुमचा नाही आहे. प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार आहे, प्रत्येक माणसाला वागण्याचा अधिकार आहे. आणि म्हणून जर कोणाला मदत करता येत नसेल, जर कोणाला सहकार्य करता येत नसेल तर त्या ठिकाणी तंगड्या घेण्याचं काम तरी करू नका, विरोध करण्याचं काम तरी करू नका. एखाद्याच्या मुलीचं जमवायला जर तुम्हाला जमत नसेल, एखाद्या मुलाच्या लग्न जमवायला जर तुम्हाला जमत नसेल, मोडण्याचा अधिकार तुम्हाला दिलाय कोणी? एखाद्याच्या जखमेवर जर मलमपट्टी करायला तुम्हाला जमत नसेल तर त्या ठिकाणी मीठ सुद्धा लावता कामा नये, मीठ सुद्धा सोडता कामा नये. आम्ही कसं जगावं हे कळलं पाहिजे, आम्ही कसं वागावं हे कळलं पाहिजे. आमचं जगणं वागणं म्हणजेच परमार्थ आहे, म्हणजेच भक्ती आहे. आणि आम्ही कसं जगावं, कसं वागावं हे कळण्याकरिता भगवंतानी, भगवान श्रीकृष्णाने कार्यकारण अर्जुनाला गीता सांगितलेली आहे. पण खऱ्या अर्थाने गीता आम्ही समजून घेतली पाहिजे, आमच्यासाठी आहे. पहिल्या अध्यायापासून तर शेवटच्या अध्यायापर्यंत जर गीतेचा आम्ही विचार केला तर संपूर्ण अगदी पहिल्या श्लोकापासून शेवटच्या श्लोकापर्यंत भगवंत आम्हाला कसं जगावं, कसं वागावं हे शिकवत असतात, काय करावं हे शिकवत असतात. आणि म्हणून एखादं इंद्रिय जर आमचं निकामी झालं तर आम्हाला ते इंद्रिय बाजारामध्ये कदाचित विकत मिळेल, आमच्याकडे जर पैसा असेल तर. पण ते इंद्रिय लावल्यानंतर, जोडल्यानंतर पण आम्हाला आयुष्य मिळेल हे सांगू शकत नाही सांगू शकत. प्रत्येकाच्या संचिताप्रमाणे, प्रारब्धाप्रमाणे, क्रियमान कर्माप्रमाणे प्रत्येकाला आयुष्य भगवंताने दिलेलं आहे. किती? तसं शास्त्रामध्ये 100 वर्ष आयुष्य लिहिलेलं आहे, शास्त्रामध्ये 100 वर्ष आयुष्य सांगितलेलं आहे, बरोबर आहे की नाही? पण 100च मिळेल याची गॅरंटी नाही आहे. काहींना 80, काहींना 70, काहींना 60, काहींना 40, काहींना 20, काहींना 10, काहींना 5. काहींच्या आयुष्यामध्ये जन्म देणाऱ्या आईला पाहायचं सुद्धा भाग्य नसते. जन्मलं काय आणि मेलं काय. मग आम्ही देवाचे भाग्य मानावेत ना, आम्ही देवाचे आभार मानावेत ना. देवा, अरे नरदेव तर तुम्ही आम्हाला दिलेलाच आहे, पण अमूल्य किमतीचं आयुष्य सुद्धा तुम्ही आम्हाला दिलेलं आहे, जिथे आम्ही काही विकत घेऊ शकत नाही, कुठेही आम्हाला विकत मिळू शकत नाही असं आयुष्य तुम्ही आम्हाला दिलेलं आहे. या आयुष्यामध्ये कार्य करत असताना आमची कर्म करताना इंद्रिय दिसत असतात, चालताना पाय दिसतात, काम करताना हात दिसतात, पाहताना डोळे दिसतात, ऐकताना कान दिसतात, बोलताना तोंड दिसतंय. ही
इंद्रिय कर्म करताना दिसत असतात, पण या इंद्रियांकडून कर्म करून घेणारा कोण आहे? ही इंद्रिय कोणाच्या अधीन आहेत? जगद्गुरु तुकोबा म्हणतात, मन इंद्रियांचा राजा, मन जीवींचा प्रधान. ही इंद्रिय मनाच्या अधीन आहे. ज्याप्रमाणे मनाकडे विचार येतो त्याप्रमाणे तो इंद्रियांकडून कार्य करून घेत असतो. मन इंद्रियांचा राजा आहे. मन इंद्रियांचा राजा आहे. आणि म्हणून मनाला कोणाची संगत आहे, मनाकडे कुठल्या प्रकारचे विचार आहे, मनाला कोणाची शिकवण आहे, मन कोणाचं ऐकत आहे, ह्याच्यावरती सगळ्या प्रकारची कर्म आधारित असतात. याच्यावरती सगळ्या प्रकारची कर्म आधारित असतात. माणूस वयाने जरी थकला ना, वृद्ध झाला ना, शरीराने जरी थकला तरी मनाने कधी थकत नसतो. माणसाचं शरीर जरी वृद्ध झालं तरी मन कधी वृद्ध होत नसते. आणि म्हणून एखाद्या वृद्ध माणसाकडून सुद्धा अत्याचार घडला जातो, हिंसाचार घडला जातो, भ्रष्टाचार घडला जातो. कारण ते विषय काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा या सगळ्या त्याच्याकडून कार्य करून घेत असतात. सगळ्या कार्य करून घेत असतात. म्हणून आम्हाला मार्गदर्शनाची गरज आहे. आम्हाला संतांच्या संघाची गरज आहे. आम्हाला श्रवणाची गरज आहे. काय गरज आहे? एखाद्या वेळी एखाद्या नदीच्या वाहत्या पाण्याच्या भोवऱ्यामध्ये जर एखादा मनुष्य सापडला ना, तर त्याने प्रयत्न करून कदाचित तो सुटू शकतो, मोकळा होऊ शकतो. पण या संसार रूपी भवसागरामध्ये एक एक भोवरे असे आहेत ना मौली, एखादा सापडला ना, काही केल्या सुटत नाही, किती प्रयत्न केले तरी सुटत नाही. एक एक भोवरा असा आहे. एखाद्या वेळी त्या पाण्यातल्या मगरीच्या तावडीतून एखादा मनुष्य सुटू शकतो. पण ही कामाची मगरमिठी अशी आहे, काम मगरमिठी सुटेना, तिरस्कार लागता तुटेना, मदमत्सर होतेना, भुळी पडली. ही कामाची मगरमिठी अशी आहे की माणसाने काही केलं त्याला सुटत नाही. वासना धामीन पडली, गळा घालून वेंटाळे वगैर गराळा जीवाला आली वेळोवेळा भयानक. आमची जनावर ज्या वेळेला रानमाळावर चरत असतात ना, त्यावेळेला एखाद्या बैलाच्या नाकामध्ये एखादी धामीन शेपूट टाकत असते. त्याला बरं वाटत असतंय, त्याला बरं वाटत असतंय. पण ज्या वेळेला काही शेपूट आतमध्ये गेल्यानंतर ती खवला उभी करते आणि खेचते की नाही, त्यावेळेला त्या जनावराच्या नाकातून रक्त चालू होते नवे नवे. ते रक्त गेल्यामुळे त्याला प्राणाला सुद्धा मुकावं लागतंय. ही अवस्था आमची आहे. आम्हाला संसार करत असताना, प्रपंच करत असताना एखादी धामीण आमच्या गळ्यामध्ये पडली ना, ती आम्हाला काही अंशी सुख वाटत असते, काही अंशी आम्हाला समाधान वाटत असते. पण ज्या वेळेला त्याच वासनेमध्ये आमचा प्राण जातोय, त्याच वासनेआधी होऊन आमचं आयुष्य संपलं जातंय, जीवन संपलं जातंय, त्या वेळेला मात्र पश्चाताप करायची वेळ येते आमच्यावर. कसं जगावं यासाठी आम्हाला मार्गदर्शन हवं आहे. कसं वागावं हे कळावं म्हणून आम्हाला संतांच्या वाङ्मयाची गरज आहे. म्हणून आम्ही संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करावा. शरीर जरी थकलं ना तरी मन कधी थकत नाही, कधीच नाही, कधीच मन थकत नाही. मला द्रव्य मिळावं, मला संपत्ती मिळावी अशी आशा करणाऱ्या माणसाला सांगितलं, तुला काय हवं आहे? म्हणे माझ्याकडे जमीन जागा कमी आहे. जा म्हणे सकाळपासून संध्याकाळपर्यंत, सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जेवढ्या लांब पर्यंत जाशील तेवढी लांब जागा तुला देऊन टाकली म्हणे. जेवढा पळशील, जेवढ्या लांब पर्यंत तू जाशील ना, तेवढी जागा तुला देऊन टाकली. पहाटे उठला, तयारी केली, सूर्योदयाची वाट बघितली. सूर्योदय झाल्यापासून पळस सुटला. 1 तास झाला, 2 तास झाला, धाप लागली त्याला. काहीतरी खावंसं वाटलं, पण म्हणे खात बसेल तर तेवढं पळायचं राहून जाईल, तेवढी जागा माझी निघून जाईल आयुष्यात. पळत राहिला, पळत राहिला, पळत राहिला, धाप लागली. आता थकला, आता बसावंसं वाटतंय, आता त्राण राहिलेला नाहीये, पाय दुखायला लागले. पण तेवढ्यात विचार करायला लागला, अरे बसलो ना तर मला पळता येणार नाही, नाही पळालो तर तेवढी जागा माझी जाईल.
शेवटी जागा जाग्यावरच राहिली, धाप लागून मेला. अशीच अवस्था माणसाची. माणूस आपलं आयुष्य जगत असताना काय करतोय बघा ना. संसार करताना, प्रपंच करताना माया अधीन होतोय, देहबुद्धी अधीन होतोय, विषय अधीन होतोय, वासने अधीन होतोय, नको त्या व्यसना अधीन होतोय, नको तो नाद त्याला लागतोय आणि आपलं आयुष्य बर्बाद करून टाकतोय. त्याला कळत नाही मी काय करतोय, मी करतोय मी कशासाठी करतोय हे कळत नाही. आपल्या मुलाबाळांचं संगोपन करावं आपण, आपल्या संसारासाठी, आपल्या घरासाठी घाम गाळावा, कष्ट करावे, मेहनत करावी, ते कर्तव्य आहे आणि केलंच पाहिजे. पण ते करता करता पापकर्म घडतात का आपल्याकडून याचा पण विचार केला पाहिजे. जर चुकून पापकर्म घडत असतील तर त्या कर्माचा त्याग आपण केला पाहिजे. आपण काय करतोय, चांगलं करतोय की वाईट करतोय, हा विचार आम्ही केला पाहिजे. रात्रीच्या वेळी एक उंदराला ते उबडं असलेलं टोपलं दिसलं घरामध्ये, उबडं घातलेलं टोपलं. आणि मग त्या उंदराने विचार केला, ज्या अर्थी हे टोपलं उबडं घातलंय त्या अर्थी या टोपल्याच्या आतमध्ये काहीतरी द्रव्य असेल, काहीतरी अन्न असेल. त्याने उघडण्याचा प्रयत्न केला, पण उंदराची ताकद किती असते. काही केलं ते टोपलं त्याला उचललं गेलं नाही. प्रयत्न केला त्याने, पण न उचलल्यामुळे त्याने काय केलं माहितीये का, ते टोपलं कुडतलायचं ठरवलं आणि सुरुवात केली. ते टोपलं कुडतलायला त्या उंदराने सुरुवात केली. थोडं 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 करून तो टोपलं कुडतलतोय. मनामध्ये एक विचार आहे त्याच्या, एकदा काय हे टोपलं कुडतललं ना, आतमध्ये जायचा मार्ग एकदा झाला ना, की आतमध्ये काही द्रव्य असेल, काही अन्न धान्य असेल ते आपल्याला खायला मिळेल, आपलं पोट भरेल. बरं का. आता कुडतलता कुडतलता त्याच्या हिरड्यातून रक्त यायला लागलं, दात दुखायला लागले त्याचे. पण विचार करतोय अर्धी रात्र कुडतलले, आता थोडंच राहिले, तेवढं जर कुडतललं ना, एकदा मार्ग झाला, आतमध्ये जायला रस्ता झाला, की आतमध्ये काय असेल ते खायला मिळेल आपल्याला. आता वेदना व्हायला लागल्या, पण तरी सुद्धा तो गप्प बसत नाही. का? आशेने त्या ठिकाणी तो कुडतलतोय. काही वेळानंतर ज्या वेळेला त्या टोपल्याला एक होल त्याने केलं ना, रस्ता ज्या वेळेला झाला ना, त्यावेळेला त्याच होलातून, त्याच रस्त्यातून, त्या टोपल्याच्या आतून एक साप आला आणि त्या सापाने त्या उंदराला गिलंकृत केलं. त्यावेळेला त्याला कळलं, मी रात्रभर मेहनत घेतली बरोबर आहे, पण मी माझा प्राण जावं, मी माझ्या मृत्यूला कवटाळत होतो, मी माझ्या मृत्यूला जवळ करत होतो. हीच अवस्था माणसाची. आम्ही 4 पैसे मिळावेत म्हणून चोऱ्या लबाड्या करतोय, आम्ही गरिबाचं शोषण करतोय. लाख वर पगार असलेले अधिकारी सुद्धा टेबला खालून घेतात. 100-500 रुपयासाठी माझ्या शेतकऱ्यांना फेऱ्या मारायला लावतात एखाद्या कागदासाठी. का? त्याच्याकडून 100-500 मिळावेत म्हणून. पापाचा पैसा आणि हरामाचा पैसा माणसाला कधीच सुख देत नाही, कधीच सुख देत नाही माणसाला. हरामाची संपत्ती माणसाला कधीच सुख देत नाही आणि त्या हरामाच्या संपत्तीवर पोचलेली संतती सुद्धा माणसाला सुख देत नाही, हे मात्र निश्चित आहे. आणि म्हणून नीतीने जगलं पाहिजे, नीतीने वागलं पाहिजे, नीतीने कार्य केलं पाहिजे, धर्माचरण घडलं पाहिजे, धर्माचरण घडलं पाहिजे. आमचं आयुष्य आम्ही कसं व्यतीत करतोय बघा ना, आमचं आयुष्य आम्ही कसं घालवतोय बघा ना. त्या उंदराप्रमाणे टोपली कुडतलता आम्ही काळाच्या जवळ कधी जातो हे आम्हालाही कळत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबा पहिल्या चरणामध्ये म्हणतायत, आयुष्य मोजावया बैसला मापारी, तो का रे व्यवहारी संसाराच्या. घडीने घडी काळ आयुष्य नेतो,
आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, क्षण क्षण हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमे धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. तुका म्हणे इह लोकीचे व्यवहारे, नये डोळे धुरे भरुई राहो. नये डोळे धुरे भरुई. आयुष्य मोजावया बैसला मापारी, तू कार्य व्यवहारी संसाराचा. आम्ही काळाच्या जवळात आहोत, आम्ही काळाच्या जवळ आहोत, तरी सुद्धा आमच्या अंतःकरणामध्ये आशा असते. तरी सुद्धा आम्ही आशेने काही ना काही कार्य करण्यासाठी उत्सुक असतोय. बघा ना, एखाद्या सापाने बेडकाला पकडावं, त्या पाण्यात असलेल्या बेडकाला एखाद्या सापाने पकडावं. आता जर एखाद्या सापाने बेडकाला पकडलेला आहे, तर ते बेडूक कोणाच्या तोंडात आहे बरं? पकडले कोणी त्याला? सापाने. सापाने जर पकडले तर मग ते कोणाच्या तोंडात आहे? सापाच्या तोंडात आहे. आणि सापाच्या तोंडात असलेल्या बेडकाच्या समोर जर मासे आले, तर तो बेडूक ते मासे सोडत नाही, तो बेडूक मासे खातोय. समजतंय तुम्हाला? बेडूक कोणाच्या तोंडात आहे? सापाच्या. थोड्या वेळात कोणाच्या पोटात जाणार आहे? सापाच्या. त्याने खाल्लेले मासे कोणाच्या पोटात जाणार आहे? साप बेडका ते गिळी आणि बेडूक माशा ते कवळी, अशी माणसाची अवस्था आहे. काळाच्या अधीन असलेला मनुष्य, काळाच्या तावडीत सापडलेला मनुष्य आशेने जगत असतो, अपेक्षेने जगत असतो, मायेच्या अधीन होत असतो, देहबुद्धीच्या अधीन होत असतो. पाप कर्म करता करता या जगाचा निरोप घेत असतो. शेवटी जसा आला तसा जात असतो. भगवंताने आयुष्य कशासाठी दिले, कसं दिलेलं आहे, का दिलेलं आहे, याचा अजिबात विचार माणसाच्या अंतःकरणामध्ये नसतो. मुळीच अंतःकरणामध्ये तो विचार नसतो. आणि म्हणून मग या सगळ्या गोष्टीतून मुक्त होण्यासाठी एकमेव उपाय काय आहे? काय केलं म्हणजेच आमचं आयुष्य सुंदर होईल, आमचं जगणं सुंदर होईल. काय केलं म्हणजेच आम्हाला जगण्याचा मार्ग मिळेल. शरीराच्या काही क्रिया व्यवस्थित सुरळीत घडाव्यात म्हणून उपवास केला पाहिजे, त्याच्याने देव मिळेल हा भ्रम आहे. आमच्या घरात वातावरण चांगल्या प्रकारे राहावं, चांगल्या प्रकारे व्हावं म्हणून आम्ही अगरबत्ती देवाच्या समोर लावली पाहिजे. ती अगरबत्ती आम्ही देवासाठी लावतोय हा आमचा भ्रम आहे. आम्ही देवासाठी तुपाचा दिवा लावतोय, हे जर आमच्या अंतःकरणामध्ये आम्हाला वाटत असेल तर तो आमचा भ्रम आहे. अरे कधीतरी त्या देवाला अगरबत्ती ओवळता ओवळता देवाकडे प्रार्थना करा, देवा ही अगरबत्ती जशी स्वतः जळून आम्हाला सुगंध देते की नाही, तसा आमच्या कर्माचा सुगंध दरवळायला पाहिजे. कधीतरी तो दिवा पेटवत असताना, प्रज्वलित करत असताना त्या देवाला प्रार्थना करा, देवा हा दिवा जसा स्वतः जळून आम्हाला प्रकाश देतोय ना, तसा आमच्या कर्माचा प्रकाश संपूर्ण समाजामध्ये दरवळला पाहिजे, पसरला पाहिजे. ही प्रार्थना देवाकडे करता आली पाहिजे. हे देवाला सांगता आलं पाहिजे, हे मागणं देवाकडे करता आलं पाहिजे. आणि म्हणून मायेच्या अधून जर राहून तुम्ही कार्य करत असाल, देवबुद्धीच्या अधीन राहून जर तुम्ही कार्य करत असाल, भ्रमामध्ये आणि अज्ञानामध्ये जर तुम्ही वावरत असाल, तर आयुष्यभर जरी कर्म केली तरी तुमच्याकडून परमार्थही घडणार नाही आणि कुठल्याही प्रकारची भक्तीही घडणार नाही. आयुष्यभर कर्म केली तरी, आयुष्यभर कार्य केलं तरी. बद्ध अवस्थेत जर आम्ही कार्य करत असू, बांधलेलो होतो आम्ही, संसाराने बांधलेलो, प्रपंचाने बांधलेलो आहोत, आम्ही देहबुद्धीने बांधलेलो आहोत, अज्ञानाने बांधलेलो आहोत, आम्ही भ्रमाने बांधलेलो आहोत. या बांधलेल्या माणसाला मुक्त होण्याचा मार्ग काय आहे?
खरोखर ज्याला अंतःकरणपूर्वक मुक्त होण्याची इच्छा आहे ना, त्यांनी संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करावा, त्यांनी ज्ञानेश्वरीचा अभ्यास करावा, गीतेचा अभ्यास करावा, गाथेचा अभ्यास करावा. निश्चित आपल्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. निश्चित आपल्यामध्ये परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. कारण प्रवचन हे परिवर्तनासाठी आहे, कीर्तन हे परिवर्तनासाठी आहे, संतांचं वाङ्मय हे परिवर्तनासाठी आहे, टाइमपाससाठी नाही आहे. आज ज्यांच्या उत्तरकार्यांच्या निमित्ताने आम्ही या ठिकाणी हे प्रवचन आयोजित केलेलं आहे, या सावरली गावातील निपुरते परिवाराचे पिताश्री कैलासवासी लक्ष्मण हाले निपुरते बाबा, हे प्रवचन जे आम्ही आयोजित केलेलं आहे, हे आम्हाला पहिले कळलं पाहिजे की आम्ही कशासाठी आयोजित केलेलं आहे, कोणासाठी आयोजित केलेलं आहे, हे प्रवचन का आहे. आमची लोक यायला 11 वाजेपर्यंत वाट पाहावी लागते, म्हणून त्यांना येईपर्यंत टाइमपास म्हणून आम्ही प्रवचन ठेवतो का? टाइमपास म्हणून प्रवचन ठेवतो? टाइमपास म्हणून जर तुमच्या मनामध्ये हा विचार असेल ना, तर तो तुमचा भ्रम आहे. नाही ठेवला तरी चालेल. जर टाइमपास म्हणून जर तुमच्या अंतःकरणामध्ये असा विचार असेल तर. संतांचं वाङ्मय हे टाइमपास साठी नसतंय दादा. येणारा टाइम प्रत्येक वेळासाठी, प्रत्येकासाठी येणारी वेळ चांगली असावी यासाठी संतांचं वाङ्मय आहे. ग्रंथ वाचता वाचता, पोथ्या वाचता वाचता आम्हाला वाचता यावं, आम्हाला वाचता यावं यासाठी संतांचं वाङ्मय आहे. आज आपल्यातून जे बाबा गेलेले आहेत त्यांच्या नावाने आपण आज 3 प्रकारचं दान करत असतो, बरोबर आहे की नाही? 3 प्रकारचं दान आपण करत असतो. पुढे सरा, पुढे या, पुढे सरा, पुढे सगळे या, अगदी पुढे या. बाबा जे आपल्यातून निघून गेलेले आहेत त्या बाबांच्यासाठी आपण काय करतोय? 3 प्रकारचं दान करतोय आज आपण. एक अन्नदान आहे, दुसरं ज्ञानदान आहे आणि तिसरं पिंडदान आहे, बरोबर आहे की नाही? ज्ञानदान, अन्नदान आणि पिंडदान. अन्नदान घडावं, ज्ञानदान घडावं आणि पिंडदान घडावं या उद्देशाने आपण या ठिकाणी हे 13व्या दिवशी 3 प्रकारचं दान करत असतो. अन्नदान घडणार आहे, सगळं झाल्यानंतर पिंडदान घडणार आहे, आता ज्ञानदान चालू आहे. हे कोणासाठी आहे? जे बाबा गेले त्यांच्यासाठी आहे का आपल्यासाठी आहे? हे पहिले आपल्याला कळलं पाहिजे, ऐक ना. जे बाबा गेले त्यांच्यासाठी आहे का आपल्यासाठी आहे हे पहिले आपल्याला कळलं पाहिजे. तर आपण ऐकू ना, तर आपण श्रवण करू, बरोबर आहे की नाही? जर आपल्याला कळलं नाही तर मग आपण टाइमपास म्हणून श्रवण करणार बसणार आहे. गेले त्यांच्यासाठी कमी, राहिले त्यांच्यासाठी जास्त आहे, बरं का? गेले त्यांच्यासाठी कमी, राहिले त्यांच्यासाठी जास्त आहे. कारण आम्ही कसं जगावं, कसं वागावं हे आम्हाला संतच शिकवत असतात. हे आम्हाला संतांच्याच वाङ्मयातून कळत असतंय, आकलन होत असत. बद्ध अवस्थेत जर आम्ही कार्य करत असतो तर, साधं उदाहरण आहे, नदीच्या पलीकडे जायचं आहे. हे 4-5 जण नदीच्या किनारी गेले. त्यांना माहिती आहे रोजची एक होडी असते या ठिकाणी जायला, पण यांना जाताना संध्याकाळ झालेली, थोडं रात्र होत चाललेली अशी. त्या किनारी गेल्यानंतर रात्र झाली. त्यांनी बघितलं तर तो होडीवाला दादा त्या ठिकाणी नाही आहे. कारण रात्रीच्या वेळी तो होडी सोडून त्या ठिकाणी आणि घरी जात असतो हे त्यांना माहिती आहे. पण होडी मात्र किनारी होती.
मग त्यांनी विचार केला आपल्याला पलीकडे तर जायचं आहे, गरजेचं आहे, जाणं महत्वाचं आहे. आपण बसू ना, वल्ला तर आहे तिथे, आपण बोललो तो पण माणूस आहे, आपण पण माणूसच आहेत ना. तो जर ते काम करू शकतो तर आपण का नाही करू शकत. आणि हे चौघे पण बसले, होडी वलवायला सुरुवात केली. एकाचे हात दुखायला लागले का दुसरा घ्यायचा, दुसऱ्याचे हात दुखायला लागले का तिसरा घ्यायचा, तिसऱ्याचे हात दुखायला लागले का चौथा घ्यायचा. त्यांचं वलवणं चालू आहे. 1 तास झालं, 2 तास झालं, 3 तास झाले, हे वल्ले मारतायत. 4-5 तास झाले तरी अजून किनारा येत नाही. विचार करायला लागले, फार फार अर्ध्या तासामध्ये आपण पलीकडे पोहोचायचो. आज 4-5 तास झाले तरी किनारा का येत नाही. 4-5 तास झाले तरी होडी पहिलं तीराला का जात नाही. तेवढ्याच एकाने पुढे बॅटरी मारली, समोर बॅटरी मारल्यानंतर त्याला नुसतं पाणी आणि पाणीच दिसायला लागलं. पहाड झाली, उजेडायची वेळ झाली. किती लांब पर्यंत आलो हे पाहावं म्हणून मागे बॅटरी मारली. ज्या वेळेला मागे बॅटरी मारली त्यावेळेला त्याला कळलं होडी अजून जिथे होती तिथेच आहे, पुढे अजिबात हल्ली नाही, फक्त आपण वल्लेच मारत राहिलो. आणि तेवढ्यात तो होडीवाला दादा आला. त्या होडीवाल्या दादाने विचारला, रे काय करताय. म्हणे रात्री आम्ही या होडीमध्ये बसलोय, रात्रीपासून वलवतोय, ही होडी पुढे गेलीच नाही. त्यावेळेला त्या होडीवाल्या दादाने सांगितलं, दादा मी रोज संध्याकाळी जाताना होडी या झाडाला बांधून जातो. तुम्ही रात्रभर काय अजून दिवसभर जरी हलवली असती, वल्ले मारले असते तरी होडी पुढे गेली असती. बांधलेल्या होडीला किती दिवस वल्ले मारले म्हणजे होडी पुढे जाईल सांगा ना. तसं आम्ही देहबुद्धीने बांधलो असेल, आम्ही मायेने बांधलो असेल, आम्ही भ्रमाने बांधलो असेल, आम्ही अज्ञानाने बांधलो असेल, आम्ही किती दिवस आयुष्य पुढे पुढे ढकललं म्हणजे आमचं सार्थक होईल, आमच्या जीवनाचं सार्थक होईल, आम्हाला जगण्याचा मार्ग कळेल सांगा ना. किती दिवस आम्ही पुढे पुढे सरकलो म्हणजे आम्हाला जगण्याचा मार्ग कळेल. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नील ओढोनी ठाऊके नसता, न राही दुच्छिता हरिविना. कोण काळ येईल कैसा याचा न कळे की भरवसा जैसे पक्षी काही दिशा उडवून जाते. या हिंदुस्थानमध्ये अनेक माता होऊन गेल्या, अनेक मातांनी आपल्या मुलांवर चांगल्या प्रकारचे संस्कार केले, मुलं घडवली वाढवली. त्या अनेक चांगल्या मातांपैकी एक माता म्हणजे मदालसा माता. आणि त्या मदालसा माता आपल्या मुलाला पालण्यात असलेल्या मुलाला उपदेश करतात बरं का. मदालसा माता पालण्यात असलेल्या मुलाला उपदेश करतात. आता फक्त आपण कल्पना करा, पालण्यात असलेला मुलगा किती मोठा असेल आणि त्या पालण्यात असलेल्या मुलाला उपदेश करतात. काय म्हणतात, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बाधा, स्मरेच्या हरिहरा शरण जाई गोविंदा. या देहाचा भरवसा पुत्र न धरावायचा, माझे माझे म्हणून या बहु दुःखाचा वळसा, बहुत ठकियेले मृग जळाच्या आशा, तृष्णा सांडोनी या योगी गेले वनवास. या देहाचा भरवसा पुत्र न धरावायचा, माझे माझे म्हणून या बहु दुःखाचा वळसा. काय म्हणतात त्या मदालसा माता, हा देह नाशिवंत, त्या मुलाला पालण्यातल्या मुलाला उपदेश करतात माऊली. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बाधा, स्मरेच्या हरिहरा शरण जाई गोविंदा. कधीतरी एखाद्या भागावरची आमची चांबडी निघली ना, तिला आम्ही जखम म्हणतो. काय म्हणतो आम्ही, जखम. त्या जखमेकडे आम्ही किती प्रेमाने पाहतो.
किती प्रेमाने पाहतो. सांगा ना, जर देहाला चांबडीच देवाने दिली नसती तर एकमेकावर किती प्रेम केलं असतं. रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा. अरे जरा कुठेतरी ते आतमध्ये असलेलं नाकातून बाहेर आलं तरी आम्ही बोलतोय पहिले नाक पुस. जरा कुठे ते आतमध्ये असलेलं आमच्या डोळ्यातून बाहेर आलं ना तरी आम्ही पहिले बोलतोय डोळे पुसा तुम्ही, तुमच्या डोळ्याला घाण आलेली आहे. कुठली आहे ती, आली कुठून ती. सकाळी सकाळी एखाद्याने झोपेतून उठावं आणि तसंच आमच्याशी बाता सांगायला यावं. आम्ही म्हणावं कीप डिस्टन्स, सुरक्षित अंतर ठेव दादा, जरा तिकडे तोंड करून बोला, तुम्हाला काही बोलायचंय. रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बांधा, म्हणून स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंद. असं असताना सुद्धा आम्हाला तो देव सांभाळतो, आमची सेवा करतो, हे आमचं मलभाग्य आहे. असं असताना सुद्धा